निशिकांत दुबे यानं काही दिवसांपूर्वी मराठी माणसाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी विधानं केली। मराठी लोकांमध्ये हिंमत असेल तर उर्दू, तामिळ, तेलुगू बोलणाऱ्यांना मारून दाखवा असं म्हणत मराठी अस्मितेचा अपमान केलाच। इतकंच नाही तर मराठी माणसाला आळशी आणि कामचोर म्हणून हिणवलं आणि महाराष्ट्रात मराठी माणूस फक्त भांडत बसतो असं खोटं चित्र रंगवलं। विशेष म्हणजे महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला पटकून पटकून मारू असं आव्हानही दिलं। ही तुमची घाणेरडी मानसिकता। या वक्तव्यांनी महाराष्ट्रात संतापाची लाट पेटली आहे। याच अनुषंगानं मनसेचे नाशिक शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी दुबेला नोटीस धाडली आहे, जी दुबेच्या अहंकाराला चपराक आहे। दुबेनं सगळे व्हायरल व्हिडिओ तातडीनं डिलीट करावेत, नाहीतर कायदेशीर कारवाईला तयार राहावं। 7 दिवसात नोटीसला उत्तर न दिल्यास पोलीस तक्रार आणि खटला दाखल होईल असा स्पष्ट धमकीबाजा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आलाय। मुळात याआधीही निशिकांत दुबेच्या शिक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला होता। त्यानं सादर केलेलं शैक्षणिक प्रमाणपत्र खोटं आहे हे समोर आलं होतं। त्यामुळे आता प्रश्न हा आहे की दुबे या नोटिशीला तरी उत्तर देणार की पुन्हा स्वभावाप्रमाणे पळपुटेपणानं लपून बसणार, हे आता आम्हाला बघायचंय। मराठी जनता दुबेच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवून आहे। मराठी संस्कृती आणि स्वाभिमान आमचा जिव्हाळा आहे। पुन्हा मराठी माणसाला डिवचण्याची चूक केलीत तर महाराष्ट्र तुम्हाला चांगलाच धडा शिकवेल, इतकं दुबेनं लक्षात ठेवावं।